नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव. आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली असून आधार कार्ड पॅन कार्डशी न जोडल्यास तुमचे पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. तरी सर्वांनी आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करून घ्यावे. चला तर आज आपण आधार कार्डला पॅन कार्ड कसे लिंक करायचे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रथम आपण गुगलवर जाऊन इन्कम टॅक्स ही वेबसाईट सर्च करूया. त्यानंतर तुमच्यासमोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये क्विक लिंक्समध्ये सर्वात खाली लिंक आधार या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. प्रथम तुमचे पॅन कार्डचा नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकून घ्या. त्यानंतर व्हॅलिडेट म्हणा. त्यानंतर कंटिन्यू टू पे वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पॅन नंबर पुन्हा टाकून घ्या. कन्फर्म पॅन करा. पुन्हा कन्फर्म पॅनमध्ये पॅन नंबरच टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. आणि कंटिन्यू म्हणा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईल. तो OTP टाकून घ्या. आणि कंटिन्यू म्हणा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. पुन्हा कंटिन्यू म्हणा. इन्कम टॅक्स या ऑप्शनवर क्लिक करून असेसमेंट इयर हे 2026-27 निवडा. त्यानंतर मेजर हेडमध्ये ऑदर रिसिप्टवर क्लिक करा. त्यानंतर फी फॉर डिले इन पॅन कार्डवर क्लिक करून कंटिन्यू म्हणा. त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये खाली जाऊन कंटिन्यू म्हणा. त्यानंतर पेमेंटची प्रोसेस करून घ्या. तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा ऑनलाईन पण पेमेंट करू शकता. आपण UPI मार्फत पेमेंट करणार आहोत. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी बँक असेल त्या बँकेच्या बँक सिलेक्ट करा आणि कंटिन्यू म्हणा. त्यानंतर पे नाववर क्लिक करा. चेकबॉक्सवर टिक मार्क करा आणि सबमिट टू बँक म्हणा. त्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन ओपन होतील. त्यामध्ये UPI मध्ये जाऊन गुगल पेवर तुमचा जो UPI ID असेल तो टाकून घ्या. आणि व्हेरीफाय करा. त्यानंतर प्रोसीड टू पे वर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करून घ्या. ही प्रोसेस करताना तुम्ही कुठेही रिफ्रेश किंवा बॅक करू नका. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचं चलन डाउनलोड करून घ्या. हे चलन डाउनलोड केल्यानंतर चेक करून घ्या तुमचं आहे का, नाव बरोबर आहे का, ते सर्व चेक करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही प्रथम तुम्हाला गव्हर्नमेंटचा दंड भरावा लागेल 1000 रुपये. त्यानंतर तुम्ही 48 तासांनी ते लिंक करू शकता. 48 तासानंतर तुम्ही पुन्हा इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर येऊन
पुन्हा लिंक आधार या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर व्हॅलिडेट म्हणा. नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव टाकून घ्या. तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. खालील चेकबॉक्सवर क्लिक करा. आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स. लिंक आधारवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP येईन, तो टाकून घ्या. आणि व्हॅलिडेट म्हणा. त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये युअर आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड अँड सेंड. त्यानंतर ओके करा. त्यानंतर पुन्हा 48 तासांत तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होऊन जाईल. पुन्हा 48 तासांनी तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक झालं की नाही ते पाहू शकता. त्यासाठी तुम्ही लिंक आधार स्टेटसवर क्लिक करून पॅन कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक झालेलं दाखवेल. युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन युअर आधार असं नोटिफिकेशन येईन. अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधारशी पॅन कार्ड लिंक करून घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.